हाय. सो आज आपण थेरम घेणार आहोत जॉमेट्रीचा चॅप्टर 1चा सेकंड थेरम दॅट इज अँगल बायसेक्टर थेरम. मी इथे तुमचं टेक्स्टबुकचं पेज ओपन करते. आपण त्याच्यावरूनच एक्सप्लेन करूयात. सो हाय, आधी आपण आधी नाव बघूया थेरमचं काय दिलेलं आहे. नाव आहे प्रॉपर्टी ऑफ अँड अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. सो आपण थेरमचं नाव बघतोय. द बायसेक्टर म्हणलेत कोणाचा? अँगलचा ऑफ अ ट्रायंगल. एक ट्रायंगल आहे, त्याचा एक अँगल आहे, त्याचा बायसेक्टर डिवाइड्स द साइड. एका साइडला त्याने काय केले? डिवाइड केले. कोणत्या साइड? अपोजिट टू द अँगल. सपोज इथे अँगल आहे, तर या अँगलची ही साइड काय आली? अपोजिट आली. मग हा अँगल त्याचा बायसेक्टर त्या साइडला डिवाइड करतोय. इन द रेशो, काहीतरी रेशो असेल त्या दोन्ही पार्ट्सचा. तो रेशो कोणाला इक्वल आहे? रिमेनिंग साइड्सला. म्हणजे इथे अँगल आहे, तर ह्या दोन पण साइड असतील, या साइडचा रेशो आणि ह्या दोन पार्ट्सचा रेशो एकमेकांना काय दिलाय? त्यांनी इक्वल दिलेला आहे. सो दिस इज युअर मेन थेरम. तुम्हाला इथे द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड्स याला इक्वल दाखवायचं आहे. सो फर्स्ट आपण जी डायग्राम त्यांनी काढली आहे ती आपण जरा बघूयात. त्यांना काय म्हणायचं आहे डायग्राममध्ये. ट्रायंगल दिलाय ABC. अँगल C वरून बायसेक्टर काढलेला आहे. तर बायसेक्टर म्हणजे काय? सीचे हे दोन गोल दिसत आहेत, हे दोन पार्ट्स काय झाले? इक्वल झाले. सो हीच तुमची डायग्राम आहे ऍक्च्युअल मध्ये, की ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा अँगल आहे, अँगलला बायसेक्टर आलं, हे दोन पार्ट्स इक्वल झाले. दिस इज युअर द मेन डायग्राम. गिवन वाचा. इन ट्रायंगल ABC, बायसेक्टर ऑफ अँगल C इंटरसेक्ट सेग AB इन द पॉइंट E. Cच्या बायसेक्टरनी AB ला E मध्ये काय केलंय? इंटरसेक्ट केलेलं आहे. मग थेरम काय सांगतो? दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. साइड अपोजिट टू द अँगल. आपला अँगल C बायसेक्ट झालाय, तर त्याच्या अपोजिट साइड काय आहे? AB. डिवाइड केले AB ला AE आणि EB ह्या दोन पार्ट्स मध्ये. मग हे दोन्ही पार्ट्स काय असणार आहेत? रेशो इक्वल असेल रिमेनिंग साइड्सला. नीट समजून घ्या, ह्या समजण्यावरती सगळं मेन आहे डिपेंड. अँगल C आपला बायसेक्ट करतोय, मग अपोजिट साइड आली AB. या बायसेक्टरनी AB चे किती पार्ट केलेत? दोन पार्ट्स केलेले आहेत. कोणते दोन पार्ट्स आहेत? AEB. मग ह्या दोन्ही पार्ट्सचा रेशो म्हणजेच AE अपॉन EB ह्या दोन्ही पार्ट्सचा रेशो काय आहे? इक्वल असेल. कोणाला इक्वल असेल? साइडच्या, रिमेनिंग साइडच्या रेशोला. कोणत्या रिमेनिंग साइड्स आहेत आता? साइड AC, साइड CB. दोन्ही साइड्स आता लिहायच्यात. फक्त याच्यामध्ये एक काळजी ठेवा, जर का AEचं नाव तुम्ही आधी लिहिलंय तर ACचं नाव वरती येणार आणि CBचं नाव खालती जाणार. हे प्रूव्ह करायचं आहे. सी दिस क्लिअर. अँगलनी आपल्याला बायसेक्ट केलं, ABचे दोन पार्ट्स झाले. मग हे दोन्ही पार्ट्स इक्वल असतील रेशोला रिमेनिंग साइड्सला. AE आधी लिहिलंय म्हणून AC वरती लिहिलं, रिमेनिंग खाली लिहिलं. हेच तुमचं त्यांनी गिवन दिलेलं आहे सगळं. मग आपण सगळ्यात पहिल्यांदा एक काम करूयात. जे बायसेक्टरनी इक्वल झालेत अँगल यांना आपण नाव देऊयात. हा पण आपला X आहे आणि हा पण आपला X आहे. हा X. बघा, आपण C ला इथे नाव दिलेलं आहे. C चे दोन्ही अर्धे अर्धे पार्ट्स आहेत, ते कोण आहेत आपले? X आपण इथे म्हणलेले आहे, कारण ते इक्वल आहेत. अँगल बायसेक्टर दोन्ही पार्ट्स कसे करतो? इक्वल करतो. सो दे आर इक्वल. आता याच्यानंतर फर्स्ट वी विल रीड द टू प्रूफ. आपण जे म्हणलंय तेच त्यांनी लिहिलेलं आहे. AE अपॉन EB इज इक्वल टू AC CA अपॉन CB.
आता कसं प्रूव्ह करायचं? काल आपण बीबीडी थेरममध्ये एक कन्स्ट्रक्शन केलेलं, मग इथे पण एक कन्स्ट्रक्शन करायचं आहे. काय करायचं ते कन्स्ट्रक्शन? हा जो तुमचा बायसेक्टर आहे त्याला बी पॉइंट पासून पॅरलल लाईन वरती ड्रॉ करायची आहे. बायसेक्टर खाली आलाय, पॅरलल लाईन वरती गेली आपली, आणि ही लाईन या अँगलला वाढवल्यावर इंटरसेक्ट झाली पाहिजे. दिस इज युअर कन्स्ट्रक्शन. काय कन्स्ट्रक्शन आहे? बायसेक्टरला पॅरलल लाईन काढायची बी पॉइंट पासून आणि एसीचा अँगल वाढवायचा आणि इथे कट झालं पाहिजे त्या पॅरलल लाईनला, आणि तो तुमचा पॉइंट डी आहे जिथे कट झालं. सो तीच त्यांनी दिलेला आहे कन्स्ट्रक्शन. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू सीई बायसेक्टर पासिंग थ्रू पॉइंट बी पासून एक्सटेंड एसी ला वाढवा, इंटरसेक्ट ॲट पॉइंट डी पर्यंत त्याला इंटरसेक्ट करा. मग आता प्रूफ कसं करायचं? आधी मी नॉर्मली वर्षावर सांगते, जर का समजलं तर व्हेरी गुड, नाही कळलं तर आपण डिटेलमध्ये वाचूयात. मला डायग्राम मध्ये बघून सांगा. सी चे दोन्ही पार्ट्स इक्वल आहेत, आपण त्यांना एक्स म्हणलो, ठीक आहे. आता सीई कलर दिसतोय का? मी चेंज करते एक मिनिट. सीई इज पॅरलल टू BD. आत्ताच तुम्ही पॅरलल लाईन ड्रॉ केली आणि मी हा घेतला ट्रान्सव्हर्सल AD अख्खा. देन धिस अँगल अँड धिस अँगल कोणते अँगल बनलेत? करेक्ट, करस्पॉन्डिंग अँगल. आठवीला सगळं झालेलं आहे. दोन पॅरलल लाईन्स असतील तर सेम दिसणारे 9thला पण झाले सेकंड चॅप्टर मध्ये. सेम दिसणारे अँगल्स कसे असतात? करस्पॉन्डिंग असतात. 8वीला झाले सेकंड चॅप्टर मध्ये. मग इथे आपला हा जो सी वाला आहे अर्धावाला आणि हा जो डी आहे अख्खावाला, ते एकमेकांना काय आहेत? करस्पॉन्डिंग आहेत. अँगल डी आणि अँगल सी एकमेकांना काय आले? करस्पॉन्डिंग आलेले आहेत. म्हणून जर का याचं मेजरमेंट एक्स आहे तर याचं पण किती झालं? एक्सच झालं. चला मग लिहून काढूया एक्स त्याला तिथे. ठीक आहे इथपर्यंत. आता परत लाईन सीई पॅरलल आहे कोणाला? BD ला. कलर चुकला. BD ला. मगाशी वरचा ट्रान्सव्हर्सल घेतलेला, आता मी हा ट्रान्सव्हर्सल घेतीये. बघा इकडे लाईन सीई पॅरलल आहे BD ला, हा घेतला मी ट्रान्सव्हर्सल. मग हा अँगल आणि हा अँगल कुठल्या टाईपचे झाले? अशा पॅरलल लाईनचे, असा ट्रान्सव्हर्सल आहे. मग हे बघायचे फक्त हे. हा अँगल आणि हा अँगल कोणते झाले? झेड बनलाय. क्रॉस मध्ये आहेत, विच मीन्स अल्टरनेट अँगल्स. आठवतीये कन्सेप्ट ती पण? सगळं शिकलेलं आपल्याला लक्षात ठेवायचं, विसरायचं नाहीये. मग जर का हा अँगल आणि हा अँगल बी, बाहेरचा बी, इक्वल आहे जस्ट बिकॉज ऑफ अल्टरनेट अँगल्स, सीचं मेजरमेंट त्या अर्ध्या एक्स आहे, तर तुमचा जो बी आहे अर्धा तो पण काय होणार आहे? कंपल्सरी एक्स होईल अल्टरनेट अँगल्सनी. गुड. आता डायग्राम परत जरा नीट बघा. या ट्रायंगल मध्ये बेस अँगल तुम्ही एक्स आणलेत. एक इकडून आला करस्पॉन्डिंगनी, एक इकडून आला अल्टरनेटनी. सो इफ इन दिस ट्रायंगल बेस अँगल्स आर इक्वल, मग ट्रायंगल कोणता झाला? तो आयसोसिलिस. आयसोसिलिस ट्रायंगल म्हणजेच काय? जर का बेस अँगल इक्वल असतील तर ह्या साइड्स पण काय झाल्या? त्यांच्या इक्वल झाल्या. ओके, मग तेच मी आता इथे मार्क करूयात आपण त्यांना इक्वल. साइड CD
आणि साईड CB दोन्ही पण काय आहेत, एकमेकांना इक्वल आहेत. ठीक आहे. मग आता मला पटकन सांगा, इन ट्रायंगल ADB या ट्रायंगल मध्ये CE याला पॅरलल आहे. नाव यूज BPT. काल जो शिकलो आहोत तोच. ट्रायंगल कळलाय कोणता घ्यायचा आहे. इन दिस ट्रायंगल CE पॅरलल BPT थेरम वापरायचा आहे. काय सांगतो BPT थेरम, तेच आता लिहिणार आहे आपण. इन ट्रायंगल ADB CE पॅरलल टू BD. म्हणून ह्या साईडचे आधी लिहूयात. ही लाईन पॅरलल झाली याला, सो धिस अपॉन धिस याला काय आहे, इक्वल आहे BPT थेरमनी. मग तेच मी आता लिहितीये. AE अपॉन EB इक्वल आहे AC अपॉन CD ला रिझन द्या BPT, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ही लाईन ह्याला पॅरलल, ट्रायंगल मध्ये BPT वापरून धिस अपॉन धिस इज इक्वल टू हे अपॉन हे. हे तर आलंच पाहिजे, काल झालाय थेरम. जर का नाही झालाय तुमचा, जाऊन व्हिडिओ बघा. मग आता इथेच परत लिहितीये. AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन फक्त इथे जो CD आहे, हा जो CD आहे, मी ह्याला बदलणार. डायग्राम मध्ये पटकन बघून सांगा, CD ला इक्वल कोण आहे ही मेजरमेंट्स वरून, धिस साइड CB. मग तेच लिहिणार आहे. काय लिहिणार, AC फक्त CD च्या जागेवरती आय विल राईट CB. हेन्स प्रूव्ड. झालाय थेरम. हेच करायचंय आपल्याला. बघा इकडे गिवन टू प्रूफ मध्ये काय होतं. धिस इज इक्वल, सेम दाखवलं आपण. कसं दाखवलं, नीट पटकन कसं दाखवलं, करस्पॉन्डिंगनी C ला D, अल्टरनेटली C ला B. सो B आणि D सेम आले, साइड्स काय झाल्या, या इक्वल झाल्या. मग BPT थेरम वापरला, फक्त ह्या साइडच्या जागेवरती ह्याचं नाव लिहिलं. हेन्स प्रूफ्ड. आपण रीड करूया पटकन प्रूफ. डायग्राम बघत बघत रीड करावं लागेल, वरती काय दिलंय ते. CE पॅरलल टू BD, AD ट्रान्सव्हर्सल. AD ट्रान्सव्हर्सल C हे याला पॅरलल दिलंय. करस्पॉन्डिंगनी CD ला इक्वल झाला. लिहिताना फुल फॉर्म मध्ये लिहिलंय ACE आणि CDB करस्पॉन्डिंगनी काय झाले, इक्वल झाले. आता परत त्याच दोन लाईन पॅरललच्या, फक्त ट्रान्सव्हर्सल घेतलाय BC इज ट्रान्सव्हर्सल. या दोन लाईन्स अल्टरनेटनी ते इक्वल होते, त्यांची नावं दिली आहे त्यांनी ECB CBD. ECB CBD अल्टरनेटनी. मग आता म्हणलेत बट हे C वाले इक्वल आहेत, हे दोन इक्वल आहेत, नाव त्यांची लिहा. म्हणून B आणि D पण काय झाले, इक्वल झाले. B आणि D पण इक्वल झालेले आहेत फ्रॉम इक्वेशन 1 to 3. मग आता ट्रायंगल घेतला, ज्याच्यामध्ये ह्या दोन साइड्स इक्वल आल्या. साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल किंवा कन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम सुद्धा चालतो. CB CD, CB CD ह्या दोन साइड्स काय आलेल्या आहेत, CB आणि CD इक्वल आलेल्या आहेत आयसोसेलेसनी. मग आता परत ट्रायंगल घेतला अख्खा ABD. ही ह्याला पॅरलल अख्खा ट्रायंगल लिहिलेला आहे. युजिंग बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम म्हणजेच BPT, AE EB AC CD, AE EB AC CD. BPT ने लिहिलं, फक्त CD च्या जागेवरती CB ला रिराईट केलं आणि इथे तुमचा थेरम प्रूफ झालेला आहे.
बाय बाय. ह्याचे सम सॉल्व्ह करा, नाही आले तर मला जस्ट मेसेज करा. आय विल टेक वन ऑफ देम क्वेश्चन्स इन माय लेक्चर. आपण लेक्चर घेऊया, त्याच्यावरती व्हिडिओ शूट करेल मी. आणि चांगला अभ्यास करा. बाय.